मनोज जरांगे यांच्यावर आरोप करणारे आतापर्यंत कुठे होते असा सवाल सामान्य नागरिक विचारतायत। यांनी कधी उपोषण आंदोलन का केलं नाही असा सवाल पुणेकरांनी विचारलेला आहे। याविषयी पुण्यातील मराठा समाजासोबत बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। मराठा समाजाला न्याय देण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे यांचा आक्रमकपणे सुरू असलेलं आंदोलन हे अद्यापही सुरूच आहे। मनोज जरांगे आता 24 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आक्रमक आंदोलन सुरू करणार आहेत। मात्र त्याआधीच मनोज जरांगे यांच्यासोबत जे आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते ते मात्र आता मनोज जरांगे यांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले आहेत। पुण्यातील काही मराठा समाज आपल्यासोबत आहेत। योद्धा जेव्हा शरण येत नाही त्यावेळेस त्याची बदनामी केली जाते। त्याच वृत्तीप्रमाणे हे अनाजी पंथाचे डाव आहेत की तुम्हाला बदनाम केलं जाणार, तुम्ही झुकत नाही आहे म्हणून। तर ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांना आरोप केले जातात, हे आरोप करणारे कधी उगवले? हे कुठल्याच आंदोलनामध्ये होते? मराठा समाजाच्या कोणत्या गोष्टीसाठी हे रस्त्यावर उतरले? कधी यांनी उपोषणं केली? या सगळ्या गोष्टीचं जर आपण पाहिलं तर हे मला सरकारने केलेले पुरस्कृत असलेले हे दोघं जण विरोधक आहेत असा माझा गंभीर त्यांच्यावर आरोप आहे। असंख्य महिला भगिनी या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून नेतृत्व करत होत्या, आंदोलनात सहभागी होत होत्या। मराठा समाज हा सुसंस्कृत आहे आणि अशा पद्धतीने बोलून स्वतःची प्रसिद्धी करण्यातच या बाईला धन्यता वाटते आहे। आज शरद पवारांचा बोलवता धनी जरांगे पाटील आहे असं ती म्हणते। तिने ते पुराव्यानिशी दाखवावं, नाहीतर आम्ही कोर्टात जायला तयार आहोत। जरांगे पाटलांनी जी काही आज ताकद कमवलेली आहे ती त्या बिचाऱ्याने एकट्याने कमवलेली आहे। त्याच्या मागे जो कोणी समाज उभा राहिलेला आहे तो समाज आपणहून त्यांच्या मागे उभं राहिलेला आहे, ना की त्यांनी कुणाला बोलवलंय आणि तुम्ही माझ्या मागे उभे राहा असं त्यांनी कुठेही आवाहन केलं नाहीये। आम्ही मनोज जरांगेच्या सोबतच आहेत। मनोज जरांगे पाटलांसारखं नेतृत्व कित्येक वर्षांनी अण्णासाहेब पाटलांनंतर आपल्या मराठा समाजाला मिळाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।